नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर क्लास 8 स्कॉलरशिपमध्ये इंटेलिजंट टेस्टमध्ये आपण बघत आहोत फर्स्ट चॅप्टर कॉम्प्रिहेन्शन. याआधी आपण एक्सरसाइज 1.1 जी आहे नवनीतच्या बुकमधून ती बघितली आहे क्वेश्चन नंबर 20 पर्यंत. त्यानंतरचे क्वेश्चन्स तुम्ही ट्राय करा. सेकंड जो पार्ट आहे तो आहे लँग्वेजचा, तुम्ही तो सॉल्व्ह करून पहा. आणि थर्ड पार्ट बघूया आपण यामध्ये लेटर्सचा. लेटर्सचं काय आहे यामध्ये की ए पासून वाय पर्यंतची एक लेटर सिरीज करायची, अशी ए पासून वाय पर्यंत, आणि 5-5 लेटरचे असे ग्रुप बनवायचे. म्हणजे टोटल 25 लेटरची ही सिरीज राहील. पहिले जे 5 लेटर आहे ए पासून ई पर्यंत ते ग्रुप 1 मध्ये, एफ पासून जे पर्यंत ग्रुप 2, के पासून एफ ओ पर्यंत ग्रुप 3, पी पासून टी पर्यंत ग्रुप 4 आणि यू पासून डब्ल्यू पर्यंत ग्रुप 5. असे 5-5 लेटरचे आपण 5 ग्रुप बनवलेले आहेत. यामध्ये ए पासून वाय पर्यंत जर आपण यांना नंबर दिला फ्रॉम लेफ्ट टू राईट तर ए होऊन जाईल 1, मग बी होईल 2, असं जर लेट केलं तर वाय होऊन जाईल 25 लेफ्ट टू राईट, आणि राईट टू लेफ्ट केलं तर 25, 24, 23 असं ए पर्यंत ए येईल 1 पर्यंत. तर आपल्याला या लेटर सिरीजचा यूज करून आपल्याला काही आता क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. बघूया एक्सरसाइज 1.3 जी आहे नवनीतच्या बुकमधनं. तर यामध्ये क्वेश्चन 1 बघूया. त्यासाठी आपल्याला इथे अल्फाबेट दिलेले आहे ए टू वाय पर्यंतची जी लेटरची सिरीज आहे, 5-5 लेटरचे इथे ग्रुप बनवलेले आहे. क्वेश्चन 1 बघा. ॲझ्युम दॅट द सिरियल नंबर्स ऑफ द लेटर्स इन द अल्फाबेट सिक्वेन्स आर 4 टाइम्स देअर ओरिजिनल सिरियल नंबर. म्हणजे असं समजा म्हणते की या सिरीजमध्ये यांची जे ओरिजिनल सिरीज नंबर आहे, जसं ए हा 1 वर आहे, बी हा 2 आहे, असं करत गेलं तर वाय हा 25 वर येतो. मग असं जर करत गेलं तर आता काय करायचं आहे यामध्ये की ओरिजिनल जो त्यांचा सिक्वेन्स आहे त्यामध्ये त्यांचा जो नंबर आहे सिरियल नंबर त्याचा 4 टाइम्स आहे असं समजा. जसं आता ए हा 1 आहे तर 1च्या 4 टाइम्स होऊन जाईल 4. बीचा सिरियल नंबर 2 आहे तर 2च्या 4 टाइम्स 8 होईल. असे त्यांचे सिरियल नंबर आहे असं समजायचं आहे. क्वेश्चन काय म्हटलं आहे, व्हॉट इज द सम ऑफ द न्यू सिरियल नंबर फ्रॉम लेटर के अँड आर. आपल्याला के आणि आर या लेटरचा जे सिरियल नंबर आहे तर नवीननुसार त्याचे 4 टाइम्स घेऊन त्यांची ॲडिशन किती येईल. आता इथे बघा के इथे आहे, 5 + 5 10, आणि हा के झाला 11 वर. मग 11च्या 4 टाइम्स होईल. के आहे 11 वर, 11ची 4 टाइम्स म्हणजे होईल 44. त्यानंतर आर बघा, आर इथे आहे म्हणजे 5 + 5 10 + 5 15 16 17 18. आता 18ची 4 टाइम्स करा, 18 4 जा 72, आणि आता या दोघांची तुम्ही ॲडिशन करा तर तुम्हाला काय मिळेल 4 + 2 6 आणि 7 + 4 11. या दोघांची जी ॲडिशन आहे ती होईल 116. यावेळी कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 2. Which is the 11th letter to the left of the 9th letter to the right of the middle letter in the alphabet. काय म्हटलेलं आहे, 11th letter to the left of 9th letter म्हणजे 9th लेटरच्या लेफ्टला 11th लेटर, पण 9th लेटर कसा घ्यायचा आहे, टू द राईट ऑफ मिडल लेटर. 9th लेटर कुठं पाहिजे, राईट ऑफ मिडल लेटर. आता बघा यासाठी आपल्याला सर्वात आधी मिडल लेटर शोधावं लागेल. आता हे 25 लेटरची जी सिरीज आहे यामध्ये 13 नंबरचा लेटर मिडल लेटर राहील. 5 + 5 12, 11 12 13 म्हणजे यम. यामध्ये यम झाला मिडल लेटर. आता काय म्हटलेला पुन्हा क्वेश्चन बघूया. 11th लेटर टू द लेफ्ट ऑफ 9th लेटर टू द राईट ऑफ द मिडल लेटर. म्हणजे मिडल लेटरच्या राईटला, मिडल लेटर यम आहे त्याच्या राईटला 9th लेटर बघूया. तर यमच्या राईटला 9th लेटर, यम नंतर पहिलं एन, 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे व्ही येतो. ठीक आहे, तर मिडल लेटर यमच्या राईटला 9th लेटर व्ही आलेला आहे. आता काय म्हटलेलं आहे, 11th लेटर टू द लेफ्ट ऑफ 9th लेटर. आता जो 9th लेटर आपल्याला आलेला आहे त्याच्या लेफ्टला 11th लेटर. आता व्ही पासून लेफ्टकडे 11 चला म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. तर जो 11th लेटर आहे तो आला आपला के. तर विच ऑप्शन, ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 3. विच लेटर ऑकर्स बिटवीन द 10th लेटर फ्रॉम द राईट एंड. 10th लेटर फ्रॉम द राईट एंड, राईट एंड कडून 10th लेटर बघा, हे 5 झाले,
5 आणि 5 10 म्हणजे 10th लेटर झालं आपलं पी. तर 10th लेटर आपलं झालेलं आहे पी. काय म्हटलेलं आहे, अँड द 6th लेटर टू द राईट ऑफ द 8th लेटर. 8 लेटरच्या राईटला 6th लेटर. आता 8th लेटर कुठून घ्यायचं ते नाही म्हटलं आहे, तर आपल्याला 8th लेटर सुरुवातीपासून घ्यायला लागेल. हे झाले 5 6 7 8. आता 8th लेटर आपलं आहे इथे एच. याच्या राईटला 6th लेटर. एचच्या राईटला 6th लेटर कोणतं येईल, पहिलं आय, जे दुसरं 3 4 5 6. तर आपल्याला आलं आहे एन, म्हणजे 6th लेटर आपल्याला आहे एन. तर या पी आणि एनच्या मधलं लेटर कोणतं आहे, हा झाला पी आणि हा एन. या दोघांच्या मध्ये लेटर आहे ओ, म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नंतर बघूया क्वेश्चन नंबर 4. इफ द लेटर्स इन द अल्फाबेट आर इंडिकेटेड बाय द कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्स 1 3 5 7. म्हणजे आपली जी लेटरची सिरीज आहे, ठीक आहे, ही जी आपली लेटरची सिरीज आहे ए पासून वाय पर्यंतची, याला आपण अल्टरनेट जे ऑड नंबर्स आहेत त्यांनी आपण जर डिनोट केलं, जसं एला 1, बीला 3, सीला 5, डीला 7, ईला 9, मग हा 11 13 15 17 19, अशा प्रकारे आपल्याला हे डिनोट करायचं आहे. तर असं डिनोट केल्यानंतर क्वेश्चन काय म्हटलेलं आहे, विच वर्ड इज फॉर्म फ्रॉम द लेटर हॅव्हिंग सिरियल नंबर 27 29 39. बघा 27 29 आणि 39 या सिरीज नंबरपासून कोणता वर्ड तयार होतो. तर बघा हे झाले 9 नंतर मग इथे 11 13 15 17 19 21 23 25 27 वर आला एन. 27 साठी आला आपला एन. 29 बघा 27 नंतर 29 साठी ओ आला. मग 39 साठी कोणता येतो बघा, 29 झालेला आहे. 31 33 35 37 39. 37 साठी आला टी, म्हणजे वर्ड बनला आपला NOT नॉट. त्यापैकी कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 5. काय म्हटलेलं आहे यामध्ये, द नंबर ऑफ लेटर्स बिटवीन विच टू लेटर्स इज 5 टाइम्स द नंबर ऑफ लेटर्स बिटवीन एफ अँड एच. तर एफ आणि एच मध्ये, एफ आणि जे मध्ये जे लेटर्स आहेत, पुन्हा बघा द नंबर ऑफ लेटर्स बिटवीन विच टू लेटर्स, म्हणजे कोणत्या दोन लेटर्सच्या मधले लेटर्स आहेत जे 5 टाइम्स आहे. 5 टाइम्स कोणाच्या, द नंबर ऑफ लेटर्स बिटवीन एफ अँड जे. एफ आणि जे मध्ये जेवढे लेटर्स आहेत त्याच्या 5 टाइम्स लेटर खालीलपैकी कोणत्या दोन लेटरच्या मध्ये आहे. आता आधी बघूया आपण एफ आणि जेच्या मध्ये किती लेटर्स येतात. तर एफ आणि जेच्या मध्ये बघूया, हा आहे इथे एफ आणि हा आहे इथे जे. एफ आणि जेच्या मध्ये 1 2 3 लेटर्स आहेत. मग 3 ची जर आपण 5 टाइम्स केली तर होते 15. मग 15 लेटर्स शोधायचे आपल्याला, की सी आणि आर मध्ये आहे का, डी आणि एस मध्ये आहे का, के आणि वाय मध्ये आहे का, किंवा सी आणि एस मध्ये आहे का. तर पहिला ऑप्शन आहे आपला सी अँड आर. तर सी आणि आर मध्ये 15 लेटर्स आहेत का, बघा इथे सी आहे आणि इथे आर आहे. ठीक आहे, इथे सी आणि आर याच्यामधले हे दोन ग्रुप आहे, म्हणजे 5 + 5 10 झाले. हा 11 12 13 14 आहेत, यामध्ये नाही आहे. दुसरा ऑप्शन बघूया डी आणि एस. डी इथे आहे, हा झाला डी आणि हा झाला एस. डी एस, डी आणि एस मध्ये बघा 5 आणि 5 10, हा ई 11 12 13 14च आहे, म्हणजे हाही ऑप्शन नाही आहे आपला. के आणि वायच्या मध्ये, के कुठे आहे, हा झाला के आणि हा झाला वाय. याच्यामध्ये एकच ग्रुप आहे, म्हणजे 5 6 7 8 9 10 11 13 14च येतात. मग राहिला सी आणि एस. तर सी आणि एस मध्ये येईल 15 लेटर. चेक करूया, हा झाला सी आणि हा झाला एस. ठीक आहे, तर हे दोन ग्रुप आहे, म्हणजे 10 झाले. 11 12 13 14 15. तर सी आणि एस मध्ये 15 लेटर येतात, म्हणजे ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 6. विच इज द 17th लेटर फ्रॉम द राईट एंड ऑफ द न्यू सिक्वेन्स फॉर्म बाय पुटिंग द लेटर्स बिफोर पी आफ्टर वाय इन द सेम ऑर्डर. क्वेश्चन काय म्हटलं ते समजून घ्या. आपली ही जी सिरीज आहे, या सिरीजमध्ये पी कुठे आहे, इथे आहे. ठीक आहे, तर
पीच्या आधीचे सर्व लेटर्स कसे लिहायचे आहे आपल्याला, ते वायच्या नंतर लिहायचे आहे. मग आधी आपण नवीन सिरीज जी तयार होईल ती कशी होईल, आधी आपला ग्रुप येईल PQRS आणि T वाला, त्यानंतर UVW X आणि Y. आता या वायच्या नंतर पीच्या आधीचे सर्व लेटर्स येईल. म्हणजे काय होईल, पहिला ग्रुप ABCDE, नंतर FGHIJ, त्यानंतर KLMNO. तर अशी आपली न्यू सिरीज बनेल. मग यामध्ये म्हटलं आहे आपल्याला की राईट एंडकडून 17th लेटर कोणतं, 5 + 5 10, 10 + 5 15, 16 आणि 17. तर 17th वरील आपला X. तर यापैकी कोणता ऑप्शन आहे, तो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 7. काय म्हटलेलं आहे इथे क्वेश्चन नंबर 7 मध्ये बघा, which letters in the alphabet sequence has the serial number which is 4 times a square number. म्हणजे आपला जो अल्फाबेट सिक्वेन्स आहे त्यामध्ये 4 टाइम्स अ स्क्वेअर नंबर म्हटलं आहे. आपल्या अल्फाबेट सिक्वेन्समध्ये जे लेटर्स आहे ते जस्ट म्हणजे स्क्वेअर नंबरवर कोणकोणते ते बघूया. आता स्क्वेअर नंबर 1 आहे, 1चा स्क्वेअर 1 म्हणजे स्क्वेअर नंबर 1 वर ए आहे. त्यानंतर स्क्वेअर नंबर 4 आहे, 4 आपण डी वर D4 साठी डी येतो, ठीक आहे. त्यानंतर स्क्वेअर नंबर 9 आहे, 5 आणि 5 10 म्हणजे आय येईल 9 वर, ठीक आहे. त्यानंतर स्क्वेअर आहे 4चा 16, 15 झाले, हा पी येईल 16 वर. त्यानंतर 25 येईल, 5चा स्क्वेअर 25 म्हणजे वाय येईल. तर हे झाले स्क्वेअर नंबरवरचे लेटर्स. आपल्याला क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे पुन्हा बघा, 4 टाइम्सचा स्क्वेअर नंबर. मग 1चा 4 टाइम्स 4 होईल, ठीक आहे. 4चा 4 टाइम्स 16 होईल आणि 9चा 4 टाइम्स 36 होईल. तर हे चालणार नाही कारण ऑलरेडी आपल्याजवळ फक्त 25 लेटर्स आहेत. आपल्याला काय म्हटलेलं आहे की जी विच लेटर इन द अल्फाबेट सिक्वेन्स हॅज द सिरियल नंबर विच इज 4 टाइम्स अ स्क्वेअर नंबर. तर असे कोणते अल्फाबेट्स आहे जे स्क्वेअर नंबरच्या 4 टाइम्स आहेत, तर ते आहे 1 वाला आणि 4 वाला म्हणजे ए आणि डी. तर ऑप्शनमध्ये आहे का ए डी, म्हणजे ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 8. विच इज द 16th लेटर of a sequence formed by writing the letters followed by the 10th letter of the alphabet sequence in the reverse order. तर यामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की 10th लेटर जो आहे आपल्या अल्फाबेट सिरीजमध्ये त्यानंतरचे जे सर्व लेटर्स आहेत ते आपल्याला रिव्हर्स ऑर्डरने लिहायचे आहे आणि त्यामध्ये मग 16th लेटर आपल्याला विचारलेलं आहे. तर आपली ही जी सिरीज आहे यामध्ये 10th लेटर जे आहे, तर याच्यानंतरचे जे सर्व लेटर्स आहेत ते रिव्हर्स ऑर्डरमध्ये येईल. म्हणजे जी नवीन सिरीज बनेल ती इथपर्यंत ठीक आहे, याच्या समोरची रिव्हर्स लिहायची आहे. मग काय होईल, इथे आपल्याला YXWV होईल, त्यानंतर इथे TSRQP होईल आणि नंतर ONMLK होईल. ही नवीन सिरीज झाली तयार. तर आता ही जी नवीन सिरीज तयार झालेली आहे यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे 16th लेटर. तर 16th लेटर कोणतं येईल, 5 + 5 10 + 5 15 आणि हा 16. तर आपला ऑप्शन येईल टी. त्यामध्ये कोणतं ऑप्शन आहे टीचं, ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 9. विच इज लेटर इक्विडिस्टन्स फ्रॉम लेटर के अँड एस. के आणि एस पासून इक्विडिस्टन्स कोण आहे म्हणते. आपली अल्फाबेट सिरीज आहे इथे, यामध्ये के हा आहे इथे आणि एस इथे आहे. आता के आणि एसच्या मध्ये किती लेटर्स आहे, 1 2 3 4 5 6 7 लेटर्स आहे. आता 7 लेटरचा जो मिडल लेटर राहील तो दोघांपासून सेम राहील, के आणि एस पासून. तर 7th लेटरचा मिडलवाला राहील 4th नंबरचा. तर 4th पाहूया, 1 2 3 आणि 4. तर आपला आन्सर येईल इथे ओ. तर कोणता ऑप्शन आहे यामध्ये, ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 10. आता क्वेश्चन 10 आणि 11 साठी इथे काही माहिती दिली आहे, त्या माहितीवरून आपल्याला क्वेश्चन 10 आणि 11 सॉल्व्ह करायचं आहे. तर माहिती काय दिली आहे बघा, इंटरचेंज द प्लेस ऑफ द फर्स्ट अँड द थर्ड ग्रुप ॲज वेल ॲज सेकंड अँड फिफ्थ ग्रुप. म्हणजे फर्स्ट ग्रुपच्या ठिकाणी थर्ड ग्रुप आणा आणि सेकंड ग्रुपच्या ठिकाणी फिफ्थ ग्रुप. फर्स्ट ग्रुप झाला थर्डवर आणि सेकंड जाईल फिफ्थवर. यानुसार आपल्याला इथे क्वेश्चन दिले आहेत. आधी जे इंटरचेंज करायचं आहे ते करून घेऊया. इथे बघा ही आपली सिरीज आहे, हा फर्स्ट ग्रुप आहे, हा सेकंड, थर्ड,
फोर्थ आणि फिफ्थ हे 5 ग्रुप आहे. आपल्याला काय म्हटलेलं आहे इथे फर्स्टच्या ठिकाणी थर्ड आला म्हणजे हा थर्ड ग्रुप फर्स्ट होईल म्हणजे फर्स्ट ग्रुप थर्डवर जाईल. तसंच काय म्हटलेलं आपल्याला इथे सेकंड आणि फिफ्थला इंटरचेंज करा. हा सेकंड ग्रुप जाईल फिफ्थच्या ठिकाणी आणि हा फिफ्थ ग्रुप येईल सेकंडच्या ठिकाणी. मग चेंज कसं होईल इथे बघा आधी येईल KLMNO सेकंडच्या टाकी फिफ्थ येईल म्हणजे UVWXY. आता थर्डमध्ये कोणता येणार आहे फर्स्टवाला ABCDE. फोर्थ ग्रुप जसा तसा PQRST आणि फिफ्थच्या ठिकाणी येईल सेकंड म्हणजे FGHIJ. हे झालं आपलं नवीन ग्रुप म्हणजे नवीन अल्फाबेट. त्यानुसार काय म्हटलं क्वेश्चन 10 इन द न्यू सिक्वेन्स विच लेटर ऑकर इक्विडिस्टन्स फ्रॉम द लेटर सी. लेटर सी पासून कोणते लेटर्स इक्विडिस्टन्स आहे. आता सी पासून इथे अनेक लेटर इक्विडिस्टन्स राहू शकतात सीच्या आधीचे सीच्या नंतरचे पण आपल्याला ऑप्शन्समध्ये चेक करायचं आहे. ऑप्शन्समध्ये आहे एच आणि एम. आता इथे बघा इथे सी आहे एच कुठे आहे इथे एच इकडे आलेला आहे ठीक आहे इथे एच आहे तर सी नंतर एच कोणत्या नंबरवर येतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10वर. मग सीच्या आधी 10वर कोण आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एम येतो म्हणजे एच आणि एम आहे का ऑप्शन पहिला एच एम. हां म्हणजे हा ऑप्शन करेक्ट आहे. दुसरा चेक करून बघूया एफ टी. सी पासून एफ बघा सी पासून एफ इथे आहे सी नंतर 1 2 3 4 5 6 7 8 सीच्या आधी 8 नंबर 1 2 3 4 5 6 7 8 ओ येतो तर टी येत नाही म्हणजे आपला हा ऑप्शन नाही आहे. आपल्याला पहिला ऑप्शन मिळाला आहे तोच आपला करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 11 इन द न्यू सिक्वेन्स विच इज द लेटर ॲट द 6th प्लेस to the one of the sides of the letter P but is not adjacent to F. म्हणजे P पासून 6th लेटर P पासून वन ऑफ द साईड म्हटलं म्हणजे लेफ्टलाही राहू शकतो राईटलाही राहू शकतो. जसं हा P आहे इथून 6th लेटर बघा 1 2 3 4 5 6 तर येतो आपला G लेटर. याच्या लेफ्टला 6th लेटर 1 2 3 4 5 6 हा Y येतो. आता काय म्हटलेलं आहे की जे 6th लेटर आहे त्याला ॲडजेसंट काय नाही पाहिजे म्हटलं इथे यांनी एफ नाही पाहिजे. इथे बघा 6th लेटर जी आहे त्याला ॲडजेसंट एफ आहे हा चालणार नाही. इकडे 6th लेटर वाय आहे त्याला ॲडजेसंट एक्स आहे तर हा चालेल म्हणजे आन्सर इज वाय. तो विच ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर.